साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। जळगाव जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। यात शेतीच्या नुकसानाबरोबरच गुराढोरांची देखील हानी झाली आहे। काही गावांमध्ये घरांची देखील पडझड झाली आहे। अशातच पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे। यात 16 वर्षीय मुलगी हिवरा नदीच्या पुरात वाहून गेली। आपली नात पुरात वाहून गेल्याचे कळताच तिच्या आजोबांनी देखील प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। ढगफुटीमुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे। या पुराच्या पाण्यात नागरिकांची घरे, गुरे, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येत आहे। यातच पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक परिसरात हिवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला। याच गावातील महिलेचा आणि तिच्यासोबत असलेल्या 16 वर्षीय मुलीचा शेतातून येत असताना नदीपात्रात पाय घसरला। सुदैवाने महिलेस वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले, मात्र त्यांची मुलगी निकिता पाण्यात वाहून गेली। निकिताला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर ग्रामस्थ करत आहेत। दुपारी 2:30 वाजेपर्यंत कोणतीही शासकीय मदत यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली नाही। तालुक्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना अशा कठीण प्रसंगी संबंधित यंत्रणा सज्ज नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला। तब्बल 2-2.5 तासांनी पोलीस प्रशासन, नगरपालिका, तलाठी मंडळ अधिकारी सर्व घटनास्थळी दाखल झाले। शोधण्याचे काम सुरू, मात्र या घटनेची माहिती आजोबांना मिळताच त्यांनी या धसक्यानेच प्राण सोडल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे। मुलीचे नाव निकिता भालेराव, वय 16, तर आजोबांचे नाव शामराव खैरे, वय 65 असे आहे।